काही प्रसंगी धम्म चर्चा केल्यात। वेळेनुसार आपण जी वेळ ठरवली होती त्या वेळेनुसार घरी म्हणजे आपल्या रॅलीला 8:40ला सुरुवात केली आणि 9 वाजण्यापूर्वी आपण आज आपल्या धम्म बांधवाच्या घरी आलो आहेत। घरी आल्याबरोबर धम्म बांधवांनी आमचा सामूहिकरित्या धम्म रॅलीचा पुष्पगुच्छाचा वर्षाव करून पुष्पपाकळीचा वर्षाव करून आमचा सर्वांचा सन्मान केला, आदर केला आणि आम्हाला आपल्या घरात पदार्पण करण्यासाठी दिशा दिली, आमचा सन्मान केला, आम्हाला बसवलं। आमचा हेतू आहे की धम्म आपल्या दारी हा याच्या मागचा एकच हेतू की त्यांच्या दारापर्यंत आपण जावं, त्या दारातून त्यांनी आपल्या घरात यावं आणि घरात गेल्यानंतर आम्ही ज्या हेतूने आलो आहोत की आमचा तुमच्या कुटुंबाशी परिचय व्हावा, तुमचा आमच्या कुटुंबाशी परिचय व्हावा, कारण तुम्ही आम्ही अडोशी पडोशी आहोत, जवळ राहतो आहोत। धम्म एकत्र येण्याचं काम आहे। झूठा पैसा रूठा भाई, समय समय पर काम आहे। माझा भाऊ अडचणीत आहे, एकलकोंड आहे, पण तो काय करतो माहीतच नाही। माझी जबाबदारी आहे धम्म माणसाला जोडतोय। एका माणसाला धम्माची गरज नाही आहे, एकापेक्षा जास्त माणसं जेव्हा तुमच्या संगती सोबतीत राहतील तेव्हा तुम्हाला धम्माची गरज आहे। आज जगांमध्ये जगाचा आपण अभ्यास करतोय, जगांमध्ये सर्व युद्ध चालू आहे आणि जग म्हणतो की आम्हाला बुद्ध हवा आहे। जर जगाला बुद्धाचा हवा असेल तर बुद्ध काही अचानक कुठे निर्माण होणार नाही, तर बुद्धाची उत्पत्ती, बुद्धाची निर्मिती, बुद्धाचं कृत्य, बुद्धाचं आचरण घरापासून सुरू झालं पाहिजे। घरातली माणसं एक दुसऱ्याशी चांगल्या प्रकारे वागावं लागली। बुद्ध म्हणतो कसे एक दुसऱ्याशी संवाद कसा करायचा, एक दुसऱ्यासोबत कसं वागायचं, आणि म्हणून तो नेहमीसाठी सांगतो की बुद्धम शरणम गच्छामी, त्या बुद्धीला शरण जा जी बुद्धी मानवाच्या कल्याणासाठी कामी येईल। ज्या बुद्धीचा तुमच्या कुटुंबाच्या हितासाठी कामी येईल तीच बुद्धी तुमच्या आडोशी पडोशीच्या हितासाठी येईल। जर तुम्ही हितवाहक बुद्ध बांधव आहात तर तुम्ही हितवाहक झाला तर जगाला तुमच्या बुद्धाची गरज आहे। म्हणून तो बुद्ध आपल्या घरातून निर्माण व्हावं, घरात ती माणसं निर्माण व्हावी। म्हणून सातत्याने आपण नेहमी म्हणतो, आले आले इथे म्हटलं की बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी। एकदा म्हणून संपलं का? आपण त्याला 2दा 3दा म्हटलं की काही गोष्टी स्मरण करण्यासाठी तुम्हाला 3दा त्याला करावं लागतं। म्हणून बुद्ध म्हणतात नेहमी आपल्या घराला साफसुथरी ठेवा, झाडाला पाणी देत राहा, झाड हिरवं राहतं, घराला साफसुथरी केलं घर साफसुथरी राहतं। तसंच तुमच्या मनाला प्रशिक्षित करण्याचं काम हे बुद्ध धम्म करतं। म्हणून दररोज वंदना झाली पाहिजे, त्या वंदनेमध्ये या त्रिरत्नाला आपण नेहमी स्मरण केलं पाहिजे। त्या स्मरणातून आपल्याला ध्यानात येईल की माझी बुद्धी, आज आपण पाहतो जगांमध्ये, समाजांमध्ये, कुटुंबांमध्ये ज्यांची बुद्धी विकसित आहे समाज त्याला मानतोय। जो विकसित बुद्धीचा मुलगा घरात असेल, विकसित बुद्धीचा माणूस समाजात असेल तर समाज त्याला मानतोय। म्हणून बुद्ध म्हणतो तुझ्या बुद्धीचा विकास करायची आणि ती बुद्धीचा हेतू कसा असला पाहिजे? प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण। झोपेतही मी माझ्या बुद्धीचा वापर असा करेल की माझ्या धम्म बांधवाच्या कल्याणासाठी कामी करेल। अशा प्रकारची धम्म यात्रा ही आपल्याला घरोघरी नेणं गरजेचे आहे। आपण म्हटलं आताच की धम्मम शरणम गच्छामी, धम्म म्हणजे काय? आदर्श जीवन जगण्याचा मार्ग। हा जीवन जो जो माणूस जगेल, जो जो परिवार जगेल, जो जो समाज जगेल, जो जो देश त्या अनुसरण वागेल त्याचं जगात नाम होईल। फक्त 5च गोष्टी करायच्या आहेत। काय गोष्टी करायच्या आहेत? पानाती पाता वेरमणी शिका पदम समाधयानी। याचा अर्थ असा, मी हिंसा करणार नाही। बुद्धांनी हिंसेची व्याख्या फक्त कायापुरती नाही आहे, काया वाचा मनानी सुद्धा। तुमच्या कोणाला शारीरिक इजा होणार नाही म्हणून सब पापस अकरणम कुशलस उपसंपदा सचित परियोदपनम एतन बुद्धन शासन। मी कोणालाही कोणत्याही प्रकारे माझ्यापासून कोणताही त्रास होणार नाही, शारीरिक त्रास होणार नाही, कायाने म्हणजे शारीरिक होणार नाही, वाचेने सुद्धा, माझ्या वाणीतून सुद्धा गोड शब्द निघाली पाहिजे, माझ्या वाणीने सुद्धा ते कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही, आणि मनाने सुद्धा, माझ्या मनामध्ये सुद्धा मी कोणताही चुकीचा विचार, चुकीचा माझ्या मनात कोणताही सुख नावाची चीज आली नाही पाहिजे। मी सातत्याने त्याची कल्याणाची भावना केली पाहिजे।
म्हणजे माझा धम्म कसा आहे, उसासारखा आहे. उसाला कुठेही खाल्लं तर कसं वाटतं, गोडच वाटतं. म्हणून प्रथम, मध्यम आणि अंतिम अशा अंतिम मार्गाला आपल्याला न्यायचं आहे. म्हणजे हिंसा मी करणार नाही, करण्यासाठी प्रवृत्त करणार नाही, तशा गोष्टीला पुन्हा उत्तेजित पण करणार नाही. एकच गोष्टीत चाललं का. त्याचप्रमाणे आपण म्हणतो अदिन्नदाना. जगाच्या पाठीशी जगांमध्ये जे काही आज भ्रष्टाचार रात्रंदिवस चालू आहे, का चालू आहे, का घरांमध्ये बुद्ध आई नाही, घरात बुद्ध बाप नाही. जर घरात बुद्ध आई, बुद्ध बाप आणि बुद्धाचं घर असतं तर तिथं हे पंचशील झालं असतं. त्या पंचशिलेमध्ये आईनं म्हटलं असतं, बापांनी म्हटलं असतं की अदिन्नदाना वेरमणी शिका पदम समाधी, आणि जी माझी वस्तू नाही ती मी घेणार नाही, घेण्यासाठी कोणाला प्रवृत्त करणार नाही, त्याला उत्तेजना देणार नाही. म्हणजे चोरी करणार नाही, चोरी करणाऱ्याला चोराला प्रोत्साहन देणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही, भ्रष्टाचार करण्याला प्रोत्साहन देणार नाही, मदत करणार नाही. कारण मला बुद्धांनी सांगितलं, जी तुझी वस्तू नाही तू घेऊ शकत नाही, तू दान करू शकत नाही, तुझ्या मेहनतीची आहे. तुझी संस्कृती कोणती आहे, श्रमण संस्कृती आहे. श्रमण संस्कृती नेहमी श्रम करायला सांगतं. माझ्या मेहनतीचं असेल तरच मी देईल, मी तेच करेल. आणि आज देशांमध्ये बुद्धांची अत्यंत गरज आहे. कारण घराघरांमध्ये सुख झालेलं आहे. आपण सुखवाहत आहोत, परंतु बायको नवऱ्याशी पटत नाही, पोराचं मुलाशी पटत नाही. कोर्टांमध्ये मी वकील आहे, किती केसेस कोर्टात येतात. ज्यावेळेस आपले बाबासाहेब असताना आपली स्थिती खरोखर खायला नव्हतं, राहायला घर नव्हतं, घालायला कपडे नव्हतं. आज राहायला घर आहे, मोठे बंगले आहेत, चांगले कपडे घालायला आहेत, खिशात सतत पैसे आहेत. आज एवढं मोठं सुख आपल्या हाती असताना आणि अशा प्रकारचे कृत्य का करतो. सुखाला वाचवण्यासाठी सुद्धा धम्माची गरज आहे. आज आम्हाला खरोखर धम्माची गरज आहे की हे सुख मला पचलं पाहिजे, हे सुख मी इतरांना वाटलं पाहिजे. म्हणून धम्म आपल्या घरात असणं आवश्यक आहे, धम्माचं आचरण करणं आवश्यक आहे. बुद्धाचं धम्म सांगासुंगी नाही, प्रत्यक्ष कृतीचं आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जसं घडतं तसंच पाहतं. बुद्ध होणे म्हणजे जागृत माणूस होणे. जागृत माणसाचं काम आहे, जागृततेची माणसं. म्हणून जागृत माणसाची समाजात नेणं गरजेचं आहे. जागृत माणूस कसा वागला पाहिजे समाजात. समझने वाले को समझाना है और समझकर काम करना है. जे समजत नाही बेवकूफाला समजवण्यात काही अर्थ नाही आहे. समझने वाले को समझाना है और समझकर काम करना है. आपण सर्व जागृत आहोत म्हणून आपण आलेल्या बुद्धाला शरण गेलो आहोत. बुद्धाला म्हटलं तुझ्या कृत्याला मी अनुसरण करू. आणि अशा प्रकारचं कृत्य करण्यासाठी आपण आपल्या लोकांच्या घरी जातोय. कामेसु मिच्छाचारा वेरमणी. आज दिवसेंदिवस पहा तुम्ही पेपर उघडल्याबरोबर इथे बलात्कार झाला, इथे विनयभंग झाला, त्या अधिकाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यांनी त्यांनी केल्या गेलं. म्हणून तिची गरज आहे. भारतामध्ये निर्भया प्रकरण जगभर पसरलं. कारण हा जर तो कुटुंब, तो मुलगा जर तो बुद्ध कुटुंबात जन्माला आला असता, बुद्धांनी त्याला सांगितलं असतं की कामेसु मिच्छाचारा वेरमणी शिका पदम समाधी. आणि माझ्या आईनं मला सांगितलेलं आहे की बाबा रे, कोणत्याही स्त्रीची, ती माझी बहीण आहे, माझी आत्या आहे, माझी मावशी आहे, माझी काकू आहे, तिचा शीलभंग मी करायला नको. जर तिचा मी शीलभंग केला तर मी शीलभ्रष्ट होईल. आणि शीलभ्रष्ट झाल्यानंतर कायद्यानुसार सुद्धा माझ्यावर गुन्हा दाखल होईल. 376, 354. म्हणजे आपण जर धम्माचं पालन केलं तर असे कृत्य आपल्याकडून घडणार नाही. आपण आपल्या समाजाला, कुटुंबाला, देशाला सुद्धा मदत करतोय. बुद्ध धम्माचं पालन करणे म्हणजे देशाच्या भलाईसाठी मदत करणे. कारण जर देशाची भलाई कशी आहे, आपण जर असे कृत्य करणारी समाजात सारी माणसं घडल्या गेली, चोरी करतात, हिंसा करतात, अत्याचार बलात्कार करतात, तर पोलीस यंत्रणा राबवावं लागतं. पोलीस यंत्रणा राबून चालत नाही, त्याला कोर्ट कचेरीत न्यावं लागतं. कोर्ट कचेरी न्यायसाठी जजचा पैसा, तिच्या आणणाऱ्या बाबूचा पैसा, वकिलांचा पैसा, पोलीस कचेरीचा पैसा, हा देशाचा मोठा नुकसान होतोय. या नुकसानीतून वाचवायचं असेल तर घराघरांमध्ये बुद्धांची गरज आहे. दुसऱ्या धर्मव्यवस्थेमध्ये असं नाही. दुसऱ्या धर्मव्यवस्थेमध्ये चुगल्या लावणारे आहेत, जास्त बायका करणारे आहेत,
एवढे भ्रष्ट करूनही बी त्याला समाजात मोठं सन्मानाचं मान आहे. बुद्धांमध्ये नाही. जो शिलांचं जपणूक करतोय, आपल्या वर्तणुकीचं करतोय, जसा बोलतो तसा वागतो, हेच कृत्य बुद्ध शिकवते. म्हणून जगाला कोणाची गरज आहे? बुद्धांची गरज आहे. जो परिवार, जो देश बुद्धाला मानतोय त्याची अतोनात प्रगती झाली आहे. जपान छोटासा देश, किती मोठी प्रगती झाली आहे. म्हणजे अशा प्रगतीचं काम बुद्ध मार्गी चालल्यानंतर होत आहे. मुसावादा वेरमणी यावर छोटसे एक उदाहरण देतो. तथागत हे जागतिक पातळीचे मोठे विद्वत आहेत, बुद्धिमान आहेत. जग त्याला सर्वात उच्च कोटीचा व्यक्ती मानतोय. एकदा काय झालं, तथागत बुद्ध जशी आपली रॅली चालू जात होती तशी आपल्या भिक्खुसकाचा संघ घेऊन चालले होते. जाता जाता राजमहल पासून जात असताना त्यांना लक्षात आलं की तथागत जात आहे. तर तथागताला त्यांनी बोलवलं गेलं. जेव्हा त्यांच्याच महलात ते आले तर सर्व पाहा लागले. त्या ठिकाणी त्यांची पत्नी यशोधरा ही आश्चर्यचकित झाली आणि ती पाहत बसली की तथागत आले, तथागत आले. तथागत आल्यानंतर ती राहुलला शोधत होती. राहुल लहान बाळ होता. राहुलला शोधल्यानंतर राहुलला म्हणते, राहुल हे तुझे बाबा आहेत. तथागतांना म्हणतात, तथागत तुम्ही सर्वांना देशना देता, त्या राहुलला पण काही सांगा. तर तथागत राहुलला काय म्हणतात? तथागत, राहुल लाडा गोडी असेल, प्रेमात असेल, रागेत असेल, खोटा बोलू नको. म्हणजे मुसावादा वेरमणी, खोटा बोलू नको. का बरं? एक खोटं बोललं तर 10 खोटे बोलावं लागतात, 100 खोटे बोलावं. जागतिक पातळीचा व्यक्ती, जग नतमस्तक होतो. आपल्या मुलांना काय सल्ला देतो की खोटा बोलू नको, खोटा बोलण्यासाठी कोणाला प्रवृत्त करू नको, अशा प्रकारचे कृत्य करून त्याला कामाला लावू देऊ नको. म्हणून आपल्याला आपल्या मुलांना सर्व आईंची जबाबदारी आहे. मी माझ्या मुलांना जन्मापासून तर माझा मुलगा आहे तोपर्यंत मी त्याला कोणत्याही प्रकारचं असं कृत्य करू देणार नाही. म्हणून आपल्या पंचशिलांमध्ये मुसावादा वेरमणी आणि सरते शेवटी सुरामेर मज्जे पमादठाना वेरमणी शिका पदम समाधेनी. कोणतीही नशिली पदार्थ, खरा असो, बिडी असो, सिगरेट असो, तंबाखू असो, मी खाणार. आपण सर्वांनी चंग बांधा. आपल्याला अशी काही वाईट सवय असेल तर सोडा. कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल. आपल्याकडे वेगळ्या नजरी लोक पाहतात. जगातला चांगला माणूस कोण आहे? एकदा काय झालं, तथागत बुद्धाकडे एक माणूस आला आणि तथागताला म्हणतो, तथागत मी घरात गेलो तर माझ्या बायको पोराशी पटतच नाही. बायको अंगावर येते, पोरग अंगावर येते, काय करावं काही घरात सुचतच नाही. माझं बोलणं ऐकूनच घेत नाही. ते सतत मला विरोध करतात, एवढे विरोध करतात की मला घरात पण बसावं वाटत नाही. मग त्यातून मी कसा तरी बाहेर पडतो. चला आपल्या मित्रमंडळीत जाऊन बसावं. तर मित्रमंडळीत गेल्यानंतर तेही एवढी टिंगल करतात, तिथेही बसा वाटत नाही. तथागत सांगा मी कोणाकडे जाऊ? विशुद्ध भगवद्गीता गाथा आहे. तथागत म्हणतात, शिलो संपन्नो नारो सुपटिपन्नो वती पको. त्या शिलवान माणसाकडे जा. शिलवान माणूस म्हणून बोट दाखवतात. ती बोट कोणाकडे दाखवतात? ते बुद्ध माणसांकडे. जगातला सर्वश्रेष्ठ, जगातला उच्च कोटीचा माणूस कोण असेल तर तो बुद्ध माणूस आहे. त्या बुद्ध माणसाकडे जा. त्या तुझ्या सर्व समस्येचा निराकरण होईल. आपल्याकडे जगातला बुद्ध आपल्याकडे आपली याचना करतो. बुद्ध आपलं नाव सांगतो, हे माझे बुद्ध आहेत, हे बुद्ध माणसं आहेत, यांच्याकडे जा, हे तुझ्या समस्येचं निराकरण करेल. आज जगांमध्ये पहा. म्हणून जगाला बुद्ध मानणारी माणसं सर्वात वर्त गेली आहे. म्हणून सर्वांना सूचना, यदा कदाचित आपण कोणती खरा बिडी सिगारेट पीत असाल, महिला तंबाखू खात असेल, खरा खात असेल, तर हे आजपासून आपण त्यातून मुक्त झालो पाहिजे. कारण मी बुद्ध आहे. बुद्ध का म्हणतो की तुम्हाला जगाचे सर्टिफिकेटची गरज नाही, तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेटची गरज आहे. म्हणून काय म्हटलं, अतदीप भव. स्वतःचा दिवा स्वतःच हो. स्वतःला चेक कर, मी काय केलं, काय नाही केलं, माझ्यातून काय चुका झाल्या, माझ्यातून काय चुका व्हायला नको होत्या, आणि ते चुका मी कसा दुरुस्त करेल. म्हणून स्वतःचा दिवा स्वतः तू आहे. मी सांगतो म्हणून नाही, काही लिहिलंय म्हणून, कोणी सांगते म्हणून नाही.
तुझ्या विवेक बुद्धीला काय पटतं? त्यात प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण आहेत का असं तुला वाटतं? जर अशी कल्याणी मार्ग जर तुला वाटत असेल तर त्या मार्गावर तू जाण्याचा प्रयत्न कर. आणि त्या मार्गाने गेलेल्या माणसाला वाटलं पाहिजे की अत्यंत उच्च कोटीचा मार्ग आहे. म्हणून आमच्याकडे एक नेहमी म्हण आहे, पैसा कुएं के पास जाता है. ताणलेला माणूस कोणाकडे जातोय? कुव्याकडे जातोय, विहिरीकडे जातोय. पण जगात एक मोठं विश्व घडलं की कुवा आमच्याकडे आला. बाबासाहेब आम्हाला येऊन सांगितलं, जगातलं एक मोठं जे आहे बुद्ध आमच्याकडे आले, आम्हाला सांगितलं. आम्ही जगातले सर्वात मोठे भाग्यवान माणसं, भाग्यवान जर शब्द वापरायचा असेल तर. कारण आज बाबासाहेबांच्या मार्गाने आम्ही चालून समाजातले एक मोठे आदर्श व्यक्ती झालो. बुद्धाला मानणारी माणसं आज जगभर त्यांना ओळखलं जातं. थेरी गाथा आपण वाचलं असेल, ऐकलं असेल. ज्या महिलांच्या बाबतीमध्ये ज्यांच्या जीवनात अस्तित्व नष्ट झालेली माणसं. आणि आता आपण बाबासाहेबांकडे पाहतो. बाबासाहेबांनी आम्हाला दीक्षा दिली. त्या दीक्षेला दिल्यानंतर आम्ही आमच्या जीवनात झालेला परिवर्तन. कारण बाबासाहेब आम्हाला काय दिली? दीक्षा दिली, दिशा दिली. माझ्या समाजातील शोषित पीडित बंधूंनो, तुम्हाला ही दिशा दिली. या दिशेने तुम्हाला जायचंय. या दिशेने तुम्ही झाला, तुमचं 100% कल्याण होईल. बाबासाहेबाच्या दिशेने आपण सर्व चाललात. त्या दिशेने चालल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आज मोठा बदल झाला. काय झालं? बाबासाहेबांनी सांगितलं, कारण आपण पूर्वीचे महार होतो, पूर्वीचे दलित शोषित पीडित होतो. आज हजारो वर्ष तुमच्या कोणत्याही देवा धर्माने तुमचं भलं केलं नाही. तुमचा भलं हा मार्ग करेल. म्हणून एक कवी का म्हणतो, पूर्वीचे महाराजचे बौद्ध ते मानत होती देव, तेव्हा त्यांना मिळत नव्हती भाकर. त्यांनी नाकारला देवा तर त्यांच्याकडे पुरणपोळीचा पाहुणचार. पूर्वीचे महाराजचे बौद्ध मानत होते देव, तेव्हा चारत होती ढोर. नाकारला देव, त्यांच्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, मोठे मोठे ऑफिसर. आज या घरी सर्व आलेली मोठी मोठी माणसं आहेत. ही माणसं सहज आपल्या घरी येऊ शकत नाही. याला धम्माने आपल्यापर्यंत आणलेला आहे. म्हणजे धम्म हा अत्यंत उच्च कोटीचं काम आहे. हा जागृत माणसाचं काम आहे. देशाला जर, समाजाला जर उन्नती करायची असेल, कुटुंबाची प्रगती करायची असेल तर धम्माशिवाय पर्याय नाही. म्हणून तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे की धम्म आचरण मी केला पाहिजे, माझ्या मित्राला करायला पाहिजे, माझ्या घरातील लोकांना करायला सांगितलं पाहिजे. आणि धम्माचा प्रचार प्रसार लोकांपर्यंत जाणे आहे. यासाठी आज आपण आपल्या विश्लेष नगराळे यांच्या घरी आलो. त्यांच्या कुटुंबियाने आपला सन्मान सत्कार केला. आज आपला हेतू आहे की त्यांच्या कुटुंबाशी आपला परिचय व्हावं. कारण त्यांचा परिचय झाल्यामुळे वेगवेगळी माणसं आपण या ठिकाणी आले आहोत. आपला हेतू आहे की आपल्या कुटुंबाचं त्यांच्याशी परिचय व्हावं, त्यांच्या कुटुंबाशी आपला परिचय व्हावं. हाच त्यामागचा मूळ हेतू आहे. कोणत्या वेळेस कोणता संकट येईल, कोणती अडचण येईल काही सांगता येणार नाही. पण धम्म बांधव आल्यामुळे धम्माची चर्चा व्हावी. आणि बुद्ध म्हणतो धम्म चर्चा, धम्माबद्दल गोष्टी हे करणे जगातलं सर्वात मोठं उच्च कोटीचं काम आहे. बुद्धांबद्दल बोलणे उच्च कोटीचं काम आहे. वेड्या गबाळ्याचं काम नाही. रोड रस्त्यावरचा धम्म नाही. धम्म हा जागृत माणसाला सांगण्याचा आहे. म्हणून आपण सर्व जागृत आहोत. आज या ठिकाणी आपण आलेले आहोत. तर आदरणीय सरांपासून आपण त्यांचा परिचय घेऊ. मुळात हेतू ज्यांच्या घरी आलो त्यांचा परिचय व्हावं, त्यांच्या मॅडमचा परिचय व्हावं, त्यानंतर आपला सर्वांचा एकेकाचा परिचय व्हावं. आपण ठेवलेला आहे 9 वाजता यायचं आणि 10 वाजता संपवायचं. कारण आपण आचरणात याच्यात असलो पाहिजे, शिस्तीत असलो पाहिजे. त्यामुळे वेळेपूर्वी आपल्याला सर्व संपवायचं आहे. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.